सादर करीत आहोत महात्मा ज्योतिराव फुले यांची चरित कहाणी महात्मा. लेखक डॉक्टर रवींद्र ठाकूर. रसिक श्रोते हो, 3 जानेवारी 2026 सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त आजचा हा एपिसोड खास आहे. यामध्ये महात्मा फुले यांच्या तोंडची वाक्य आपल्याला ऐकायला मिळतील जवाहर नवोदय विद्यालय पलूस, जिल्हा सांगली येथील हिंदी विषय शिक्षक श्री विलास शापूरकर सर यांच्या आवाजामध्ये. तर ऐकूया क्रमशः वाचन एपिसोड 24. भाग 79. कॉन्ट्रॅक्टर नागू सयाजी यांच्या ताडदेव नजीकच्या बंगल्यात बरीच सत्यशोधक मंडळी जमली होती. शेतकऱ्यांचा कैवारी करते रामजी संतूजी आवटे आणि दामोदर सावळाराम यंदे हेही उपस्थित होते. अध्यक्षस्थानी दीनबंधू करते नारायणराव लोखंडे होते. असुडाचे भाग वाचून दाखवण्यासाठी तात्या पुण्याहून आले होते. निवडक लोकांची ती एक लहानशी सभाच होती. सर्व मंडळी जमल्यावर अध्यक्ष महोदयांच्या विनंतीवरून तात्यांनी विषयाची प्रस्तावना केली आणि आपल्या खणखणीत आवाजात वाचनास प्रारंभ केला. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले. श्रोते हो, शूद्र शेतकरी हल्ली इतक्या दैन्यवान्या स्थितीस येऊन पोहोचण्याची धर्म व राज्यसंबंधी अनेक कारणं आहेत. त्यापैकी थोड्या बहुतांचे विवेचन करण्याच्या हेतूने हा ग्रंथ रचला आहे. शूद्र शेतकरी बनावट व जुलमी धर्माचे योगाने भट भिक्षुकाकडून व सरकारी युरोपियन कामगार ऐशआरामी असल्याचे योगाने ब्राह्मण कामगाराकडून नाडले जातात. त्यापासून त्यास या ग्रंथ अवलोकनाचे योगाने आपला बचाव करिता यावा असा हेतू आहे. म्हणून या ग्रंथास शेतकऱ्याचा असूड असे नाव दिले आहे. शेतकऱ्याचा असूड कडाडू लागला. रक्ताने लिहिलेला एक एक शब्द श्रोत्यांच्या काळजाचा ठाव घेऊ लागला. मूळच्या खणखणीत आवाजाला आवेशाची जोड मिळाली आणि तात्यांचा आवाज आणखी चढत गेला. भट ब्राह्मण, सरकारी कामगार आणि सावकार शेतकऱ्यांना कसकसे लुबाडून खातात याचं भेदक चित्र शब्दाशब्दातून उभं राहत होतं. शेतकऱ्याला लुबाडून खाणारे हे शत्रू जणू तात्यांसमोर उभे होते आणि ते एकेकाला शब्दांच्या असूडानं फोडून काढत होते. शेतकऱ्याचा असूड संस्थानिकांवरही कडाडला. तात्या म्हणाले, संस्थानिकाच्या आसपासचे ब्राह्मण कारभारी इतके मतलबी, धूर्त आणि धोरणी असतात की ते आमच्या राजेरजवाड्यास विद्येची व सद्गुणाची अभिरुची लागू देत नाहीत. असे हे संस्थानिक दिवसा गोप्रदान आणि रात्री प्रजोत्पादन करीत स्वस्थ बसतात. या संस्थानिकाच्या हातून आपल्या शूद्र बांधवाचे कल्याण होण्याचा अधिक संभव आहे. परंतु ब्राह्मणो मम दैवतम हे वेड त्यांच्या डोक्यात असल्याने ते घडत नाही. भट लोकांनी केलेल्या कटाचे वर्णन काय करावे. त्यांचे बुद्धिवैभव आम्हाला नाडण्यातच खर्ची पडले. ठार वेळा ब्राह्मणसुद्धा कधीच उपाशी मरणार नाही. एवढेच कशाला, ज्यांना कोणाला तिथिवार सांगून किंवा पोथी पुराण बडबडून पोटे भरायची अक्कल नसते अशा बेवकूफ ठोंब्यापैकी कोणाला ते ढवळे बुवा बनवतात, तर कोणाला अर्धवेड्या भंग्याला बागलकोटचे स्वामी बनवून त्याचे महात्म्य वाढवतात. वर्षभर या ना त्या निमित्ताने आम्हाला भोंदाडतात आणि होळीच्या दिवशी आत्ता लुटण्यासारखं काही उरलं नाही म्हणून ठणानाना बोंबा मारून सर्वांना कळवतात. हलकीशी खसखस पिकली. तात्यांचा बोलण्याचा ओघ थोडा खंडित झाला. हसण्याची लाट ओसरताच तात्या पुढं बोलू लागले. ज्ञान आणि श्रम यांची फारकत करणारा ब्राह्मणी धर्म आणि मेहनत न करता खाणारी ऐदी पुरोहितशाही हीच या सर्व अनर्थाची कारणं असल्याचं स्पष्ट करून तात्या म्हणाले, शूद्रांना ज्ञानाचे दरवाजे बंद असल्याने ते उत्पादन कार्यातही सुधारणा घडवू शकले नाहीत. आज धर्मसुधारणा करू म्हणणाऱ्या धर्मसुधारकांनाही शेतकऱ्यांच्या प्रगतीच्या वाटा मोकळ्या व्हाव्यात असं वाटत नाही. भूदेव ब्राह्मण आणि भूपती इंग्रज सरकार यांच्या कचाट्यात
तो सापडला आहे. अज्ञान, दारिद्र्य, भटशाही आणि नोकरशाहीच्या वरवंट्याखाली भरडून निघालेल्या शेतकऱ्यांची दुरावस्था वर्णन करून तात्यांनी त्यांच्या स्थितीत सुधारणा करण्यासाठी दयाळू सरकारलाच साकडं घातलं होतं. 2.5-3 तास तात्या अखंड बोलत होते. 3ही भाग वाचून संपले आणि तात्यांनी मेजावर ठेवलेला तांब्या उचलून तोंडाला लावला. सुन्न शांतता पसरली होती. पहिले 3 भाग इतके जहाल उतरले होते तर पुढील भाग कसे असतील याची कल्पनाही करणं अशक्य होतं. त्या शांततेचा भंग करीत नागोसयाजी म्हणाले, तात्यासाहेब, तुम्ही हा ग्रंथ पूर्ण करा. तो सरकारपर्यंत पोचला पाहिजे. त्याशिवाय शेतकऱ्याला सोसाव्या लागणाऱ्या अन्यायाची दाद लागणार नाही. तो छापण्यासाठी येईल तो खर्च देण्यास आम्ही तयार आहोत. नागोसयाजी यांनी मांडलेला प्रस्ताव सर्वांनाच फार आवडला. त्यानंतर पुढील भागांमधून कोणकोणते विषय येणार आहेत याची माहिती तात्यांनी दिली आणि सभा संपली. तत्पूर्वी नारायणराव लोखंडे यांचंही छोटंसं भाषण झालं. त्यांनी शेतकऱ्यांच्या असोडाचे 3ही भाग दीनबंधूसाठी देण्याची विनंती केली. या दौऱ्यात तात्यांचा मुक्काम स्वामी अय्यावारूंच्या घरी होता. तात्यांच्या या दौऱ्याचं बरंचसं श्रेय त्यांनाही होतं. त्यांनी स्थापन केलेल्या नीतीप्रसारक सभेचं कार्य मुंबईत सर्व दूर पसरलं होतं. पायधुनी, डोंगरी, मांडवी इत्यादी अनेक ठिकाणी सभेच्या शाखा स्थापन झाल्या होत्या. स्त्री सुधारणा, मद्यपान निषेध, ज्ञान आणि शिक्षण प्रसार इत्यादी क्षेत्रात सभेनं उल्लेखनीय काम सुरू केलं होतं. विशेषतः स्त्री वर्गात स्वामींनी केलेली जागृती ही फार महत्त्वाची गोष्ट ठरली होती. या कार्यात त्यांना सिमियन बेंजामिन, त्यांची पत्नी रिबेका यांच्यासारख्या विलायती लोकांचीही मदत मिळाली होती. रविवारच्या खास बैठकीमध्ये स्वामींनी तात्यांचं व्याख्यान आयोजित केलं होतं. तात्यांना घेऊन स्वामींची घोडागाडी कामाठीपुऱ्याकडे निघाली. स्वामी म्हणाले, ज्योतिराव, ईश्वर परमन्यायी आणि दयाळू आहे असं तुम्ही म्हणता, परंतु शेतकऱ्याची ही अवस्था त्याला दिसत नाही का? गेल्या वेळी तुम्ही थांबवलेलं त्या देवदासीच्या मुलीचं लग्न पुन्हा लावण्यात आलं. देवाच्या नावावर सुरू असलेला हा अनाचार देवाला दिसत नाही का? अलीकडं काही दिवसापासून स्वामींचे विचार निरीश्वरवादाकडे झुकू लागले होते. स्वामी सत्यधर्माचे पाईक असले तरी समाजाची तत्त्व त्यांनी आंधळेपणानं स्वीकारलेली नव्हती. प्रत्येक गोष्ट ते आपल्या बुद्धीच्या कसोटीवर पारखून घेत. ईश्वर पाहत आहे म्हणून सत्यानं वर्तावं असं नाही, तर सत्य हे चांगलं आहे म्हणून सत्यानं वर्तावं यासारखी त्यांची मतं लोकांना चक्रावून टाकत. आगरकरादी विचारवंतांनी धर्म आणि नीती यांची घातलेली सांगड त्यांना मान्य नव्हती. त्या दोन्ही गोष्टी त्यांच्या मते वेगवेगळ्या होत्या. परंतु एका संशोधकानं ईश्वराच्या अस्तित्वाविषयी शंकाकुल व्हावं ही गोष्ट तात्यांना रुचली नाही. ते म्हणाले, स्वामीजी, या परिस्थितीसाठी सर्व शक्तिमान ईश्वराला जबाबदार धरता येणार नाही. ईश्वराला दूर सारून स्वतःला भूदेव घोषित करणारे ब्राह्मण या परिस्थितीला जबाबदार आहेत. इथं माणूसच माणसाच्या दुःखाला कारणीभूत आहे. ज्यांना ईश्वराचं भय वाटत नाही ते शेवटी अधोगतीलाच जाणार आहेत आणि तो काळ फार दूर नाही. आज शूद्र अतिशूद्र, बांधव अक्षरशून्य, अज्ञानी असला तरी उद्या त्यांची मुलं शिकून शहाणी होतील आणि ही परिस्थिती पालटून टाकतील. तात्या आपली भूमिका सोडणार नाहीत हे स्वामीही जाणून होते. घोडागाडी स्वामीजींच्या घरासमोर थांबली होती. स्वामीजींचा मुलगा केशव स्वामी यानं हातपाय धुवायला पाणी आणून दिलं. थोड्या वेळानं जेवायला वाढलं असल्याची वर्दी मिळाली आणि ती रंगलेली चर्चा तिथंच थांबली. जेवण झाल्यावर तात्यांभोवती बालगोपाळांचा मेळावा जमला. तात्या आले म्हणजे त्यांची गोष्टी ऐकण्याची आणि खाऊची चंगळ असे. संध्याकाळी जाया कराडी, राजू बाबाजी, त्यांचे मेहुणे भागोजी, दुलाजी इत्यादी मंडळी गप्पा गोष्टींसाठी येऊन बसली असता बडोद्याहून रामचंद्रराव धामणसकर आले असल्याची वर्दी मिळाली. बडोदा संस्थानात सत्यधर्माचा ध्वज फडकावणाऱ्या रामचंद्ररावांच्या भेटीनं तात्यांना फार आनंद झाला. रामचंद्रराव म्हणाले, तात्यासाहेब, आमची सकाळची संधी हुकली. आज आपण मुंबईत आहात हे आम्हाला माहीत नव्हतं. काही हरकत नाही. आपणासारख्या सरकारी लोकांना आम्ही आसूड पुन्हा वाचून दाखवू. शेतकऱ्याची घराणी आपल्यापर्यंत, महाराजापर्यंत पोहोचली तर बडोदा संस्थानात तरी चांगलं काही घडेल. परंतु तात्यासाहेब, असूड वाचून दाखवण्यासाठी आपण आता बडोद्याला आलं पाहिजे. प्रत्येक भेटीत
रामचंद्रराव तात्यांना बडोद्याला या म्हणून आग्रह करीत. महाराजांची पुणे मुक्कामी झालेली भेट तात्यांच्या मनात अजूनही ताजी होती. तेव्हा महाराजांनी नुकतीच राज्यकारभाराची सूत्र हाती घेतलेली होती. गोरगरिबांसाठी काही कल्याणकारी योजना राबवण्याची जिद्द त्यांच्या ठिकाणी दिसून आली होती. विचारी, धोरणी आणि उच्च विद्या विभूषित असा तो राजा इतर हिंदी संस्थानिकांपेक्षा फार फार वेगळा होता. त्याचं राज्यारोहण ही सुद्धा अशीच एक अद्भुत गोष्ट होती. असुडाची पानं चाळत रामचंद्रराव पुढे म्हणाले, खरंच तात्यासाहेब, तुम्ही बडोद्याला आलंच पाहिजे. आपली भेट व्हावी असं महाराजांच्या मनात फार आहे. त्यांना आपला हा ग्रंथ जरूर आवडेल. परंतु रामचंद्रराव, ग्रंथ अजून पूर्ण झालेला नाही. अशा परिस्थितीत तो महाराजांना असू द्या तात्यासाहेब, लिहून झाला आहे तेवढाही पुरेसा आहे. राहिलेला भाग नंतर पूर्ण होईलच. आता तुम्ही आमच्यासोबत बडोद्याला आलं पाहिजे. आत्ताच? होय तात्यासाहेब, नंतर पावसाळा सुरू झाल्यावर आपली शेतीची कामं निघतील आणि मग निघणं शक्य होणार नाही. आपल्या वतीनं मी काकूंना पत्र लिहितो. त्यांना काय दोष द्यायचा असेल तर तो मला देऊ द्या. त्यांची माफी मागायला मी पुण्याला येईन. रामचंद्ररावांनी नकाराला जागाच ठेवली नाही. तात्यांची मूक संमती लक्षात घेऊन रामचंद्रराव पुढे म्हणाले, मामा परमानंदांची भेट व्हावी अशी ही महाराजांची इच्छा आहे. त्यांचे इंडियन स्पेक्टेटरमधील लेख महाराजांना फार आवडतात. मामा परमानंदांच्या फटकळ लेखणीतून उतरलेले ते लेख महाराजांना आवडतात ही गोष्ट तात्यांना सुखावह वाटली. यापूर्वीही त्यांनी हिंदी संस्थानिकांच्या बेदरकार कारभारावर टीका करणारी एक लेखमाला नेटिव्ह ओपिनियनमधून लिहिली होती. वस्तुतः जामनगर संस्थानात उडालेल्या गोंधळाच्या निमित्तानं लिहिली गेलेली ती लेखमाला खास बडोदा नरेश सयाजीराव गायकवाड यांना उद्देशूनच होती. कारण महाराजांचा राज्यारोहण सोहळा नुकताच पार पडलेला होता आणि आपल्या उच्च विद्या विभूषित तरुण राजाकडं प्रजा अपेक्षेनं पाहत होती. रामचंद्ररावांसमोर आढेवेढे घेताना तात्यांच्या मनात जो विचार येत होता त्याचं काहीसं निराकरण झालं होतं. कारण त्यांनीही ब्राह्मण दिवाणांच्या ओंजळीनं पाणी पिणाऱ्या हिंदी संस्थानिकांवर आपला आसूड तेवढ्याच बिनदिक्कतपणे चालवला होता. सध्या मामांची प्रकृती ठीक नव्हती. त्यांना बडोद्याचा प्रवास सोसणं शक्य नव्हतं. रामचंद्रराव म्हणाले, मी त्यांना महाराजांचा निरोप दिला. फार आग्रह करू शकलो नाही, परंतु तात्यासाहेब, तुम्ही मात्र आलं पाहिजे. रामचंद्ररावांनी आपला आग्रह सोडला नाही. त्यांच्या आग्रहाला स्वामीजींचा दुजोरा मिळाला आणि मग तात्यांना होकार देण्याशिवाय इलाज राहिला नाही. तात्यासाहेब, रामचंद्रराव म्हणाले, मी रामजी संतूजी यांची आणि यंदे शेटजींचीही भेट घेणार आहे. त्यांचा शेतकऱ्यांचा कैवारी महाराजांना आवडला. तसं एखादं चांगलं पत्र बडोद्याहून निघावं असं त्यांना वाटतं. डॉक्टर शिवाप्पा यांनी महाराजांना त्यांच्या नावाची शिफारस केली आहे. आपणही त्यांना सांगितलं तर. पण रामचंद्रराव, आपल्या चळवळीतही आत्ता मतभेदांना भांडणाचे स्वरूप येऊ लागले आहे. त्यामुळे त्यांच्याशी तुम्ही स्वतः बोलावं हे अतिउत्तम. दोघा संपादकांनी दीनबंधूतलं आपलं भांडवल काढून घेऊन आपलं स्वतंत्र पत्र सुरू केलं. त्यावेळी झालेल्या मतभेदांचे संबंध थेट तात्यांपर्यंत पोचवण्यात आले होते. तात्यांचं म्हणणं रामचंद्ररावांना पटलं. तो विषय तेवढ्यावरच राहिला. रामचंद्ररावांनी स्वामीजींकडे राजवाड्याच्या बांधकामाविषयी बोलणं काढलं. महाराजांनी बडोद्याला नवा राजवाडा बांधायचं ठरवलं होतं. ती जबाबदारी कोणा अनुभवी कंत्राटदाराकडे सोपवावी अशी त्यांची इच्छा होती. त्या दृष्टीनं रामचंद्ररावांनी स्वामी अय्यावारू यांचं नाव सुचवलं होतं. त्यांच्या आजच्या मुंबई भेटीचा हाही एक उद्देश होता. या संदर्भात यापूर्वीही ते 2-3दा स्वामीच्या भेटीसाठी येऊन गेले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी आवट्यांना आणि यंदे शेटजींना बोलावणं पाठवलं. महाराजांचा मनोदय सांगून त्यांनी बडोद्याला यावं अशी विनंती केली. आवश्यक ती सर्व मदत मिळेल म्हणून आश्वासन दिलं. ठरल्याप्रमाणे रविवारी नीतीप्रसारक सभेपुढं व्याख्यान झाल्यानंतर तात्यांनी रामचंद्रराव धामणसकर यांच्यासोबत बडोद्याला प्रस्थान ठेवलं. शेतकऱ्यांची कैफियत बडोदा सरकारपर्यंत पोचणार म्हणून सत्यशोधकांना आनंद झाला. तात्यांना आणि रामचंद्ररावांना निरोप द्यायला सर्वजण स्टेशनवर आले. तात्या पहिल्यांदाच बडोद्याला जात होते. महाराज आपल्याला ओळखत असले तरी शेतकऱ्यांचं गाऱ्हाणं ऐकून घ्यायला त्यांना वेळ असेल की नाही अशी एक शंका उगीचच मनाला चाटून जात होती. परंतु तात्यांना आलेला अनुभव फार वेगळा ठरला. महाराजांनी त्यांचं मनापासून स्वागत केलं. पुण्याला झालेली भेट त्यांच्या स्मरणात होती.
त्या भेटीत झालेल्या परिचयाला रामचंद्ररावांनी वेळोवेळी उजाळा दिला होता. कामाच्या व्यापातून वेळ काढून महाराज रोज असुडाचं श्रवण करीत. वेळ मिळेल त्याप्रमाणे तात्यांशी चर्चा करीत. अहोरात्र स्त्रिया आणि शूद्रातिशूद्रांच्या कल्याणाचा विचार करणारा, त्यासाठी धडपडणारा एक ध्येयवादी माणूस तात्यांच्या रूपानं त्यांना भेटला होता. सल्लागारांच्या ओंजळीनं पाणी न पिता स्वतःच्या बुद्धीनं निर्णय घेणारा हा राजा हिंदी संस्थानिकांमध्ये खरोखरच वेगळा होता. महाराजांनी सुरू केलेली जनकल्याणाची कामं पाहून तात्या थक्क झाले. बडोद्यातही तात्यांभोवती अनेक सत्यशोधक गोळा झाले. देवराव ठोसर यांचे जावई वासुदेवराव लिंगोजी बिर्जे संस्थानाच्या नोकरीत होते. त्यांचीही भेट झाली. डॉक्टर शिवाप्पा राजांना महाराजांचे फॅमिली डॉक्टर म्हणून संस्थानाच्या सेवेत होते. पुण्यात असताना तात्यांच्या प्रत्येक उपक्रमात त्यांची मदत असे. दुष्काळात व्हिक्टोरिया बालाश्रम स्थापन करताना त्यांनी केलेली मदत खरोखरच फार मोलाची ठरली होती. 2 दिवस 3 दिवस करीत मुक्काम लांबत गेला. शेवटच्या दिवशी महाराजांनी शाल, श्रीफळ आणि उंची वस्त्र देऊन तात्यांचा सन्मान केला. असुडाचे पुढील भाग लवकर लिहून काढावेत म्हणून शुभेच्छा दिल्या. ग्रंथ पूर्ण होताच त्याची प्रत पाठवा म्हणून विनंती केली. महाराजांचे शब्द मनात वागवत तात्यांनी बडोदा संस्थानाचा निरोप घेतला. तात्या पुन्हा मुंबईत आले. असुडाचे 3ही भाग नारायणरावांच्या स्वाधीन केले. मोरोपंत, इंडियन स्पेक्टेटरचे संपादक बेहरामजी मलबारी, माधवराव रोकडे यांच्या भेटी घेतल्या. मामा परमानंदांची भेट घेऊन त्यांना महाराजांचा निरोप दिला. सर्व स्नेही मंडळींचा निरोप घेऊन तात्या परतीच्या प्रवासाला लागले. प्रवासात त्यांच्या डोक्यात 4था भाग आकार घेत होता. या भागात शेतकरी आणि शेतीची स्थिती वर्णन केल्यानंतर 5व्या भागात ते शेती सुधारणाविषयक विचार मांडणार होते. घरी येताच त्यांनी नव्या जोमानं आपलं लेखनकार्य सुरू केलं. पावसाळा तोंडावर आला होता. मृग लागण्याआधी लेखन पूर्ण झालं पाहिजे या इराद्यानं तात्यांनी बैठक मारली होती. लेखन झपाट्यानं चाललं होतं. सत्यशोधक समाजाचे कारकून म्हणून नोकरीत दाखल झालेला गोविंदा गणपत काळे लिखाणाच्या नकला करण्यात गढून गेला. दरम्यान असुडाचे पहिले 2 भाग दीनबंधूतून छापून आले. शेतकऱ्याचा असूड सरकार दरबारी कडाडला होता. तात्यांची उमेद आणखी वाढली. नागू सयाजी, महाराजा सयाजीराव गायकवाड यांना दिलेली आश्वासनं त्यांना आठवत होती. लवकरच ते ग्रंथाची छपाई सुरू करणार होते. परंतु एके दिवशी सगळ्या उमेदीवर पाणी फिरावं अशी घटना घडली. असुडाचा 3रा भाग दीनबंधूकडून न छापताच परत आला. संपादकाच्या मते ते सर्व लेखन फारच कडक झालेलं होतं आणि त्यातून लाभाऐवजी तोटा होण्याचा अधिक संभव होता. त्यातून अब्रू नुकसानीचा खटला उत्पन्न होईल की काय या भीतीनं त्यांना घेरलं होतं. त्यांच्यावर दबाव आलेला होता की त्यांना खरोखरच तशी भीती वाटत होती हे सांगणं कठीण होतं. शेतकऱ्यांचे हितशत्रू त्यांच्याही अवतीभोवती होतेच. परंतु नारायणराव लोखंडे यांनी अब्रू नुकसानीच्या खटल्याला भिवून शेतकऱ्याचा असूड परत पाठवावा ही गोष्ट पटत नव्हती. कारण काहीही असो, नारायणराव लोखंडे यांनी कच खाल्ली हे उघड होतं. ग्रंथ छापून घ्यायची तात्यांची इच्छा मनातच राहिली. दुसरा कुठलाही छापखाना तो ग्रंथ छापून द्यायला तयार झाला नसता. फक्त दीनबंधू प्रेसच्या बळावर तात्यांनी उमेद बांधली होती. असं का व्हावं याची कारणं फार गुंतागुंतीची होती. परंतु ती गुंतागुंत सोडवत बसायची तात्यांची इच्छा नव्हती. एवढंच नाही तर त्याबद्दल विचारपूस करायचीही त्यांची इच्छा नव्हती. जे नारायणराव लोखंडे पुढचे भाग छापायला भीत होते ते संपूर्ण ग्रंथ छापून देतील अशी अपेक्षाच उरली नव्हती. तरीही उमेद न हरता तात्या लिहित होते. त्यांनी पुन्हा आपलं लक्ष लेखनावर केंद्रित केलं. गावात अनेक प्रिय अप्रिय घटना घडत होत्या, परंतु त्याकडे लक्ष द्यायला तात्यांना फुरसत नव्हती. कृष्णराव नोकरीचा राजीनामा देऊन पुण्यात परतले होते. लोकहितवादी रावसाहेब रानडे, डॉक्टर विश्राम रामजी, गंगारामभाऊ म्हस्के वकील यांच्या सहकार्यानं त्यांनी सोमवार पेठेत सुशिक्षण गृहाची स्थापना केली होती. मुलांच्या शिक्षणाकडे ज्यांना लक्ष द्यायला वेळ नाही किंवा शक्य होत नाही अशा लोकांच्या मुलांसाठी सुशिक्षण गृह सुरू करण्यात आलं होतं. तिथं अल्प खर्चात भोजनाची आणि निवासाची सोय पुरवण्यात येणार होती. कृष्णरावांनी अंगीकारलेलं कार्य सत्यशोधक समाजाच्या धोरणाला अनुसरून असलं तरी त्यांना सहकार्य करणारी माणसं वेगळीच होती. त्यांचा समाजाशी तसा कुठलाही निकटचा संबंध नव्हता. सगळं परस्पर चाललं होतं.
तात्यासाहेब फुलांना पद्धतशीरपणे टाळण्यात आलेलं होतं. तात्या जे जे होईल ते ते पाहत होते, कानावर येईल ते ते ऐकत होते. पावसाळा सुरू झाला. पेरण्या आटोपून तात्या पुन्हा लिहायला बसले. पावसाळा संपता संपता असूडाच्या 3 प्रती तयार झाल्या. एक प्रत ताबडतोब सयाजी महाराजांना पाठवण्यात आली आणि दुसरी प्रत अनेक अडथळे बाजूला सरून हिंदुस्थानचे महाराज्यपाल लॉर्ड डफरीन यांच्या अवलोकनासाठी कलकत्त्याला रवाना झाली. तात्यांनी असूड सरकारकडे पाठवू नये असा अनेकांचा सल्ला होता. प्रत्येकाला सरकारी अवकृपेची भीती वाटत होती. परंतु तात्यांनी कुठल्याही भीतीला थारा दिला नाही. तात्यांचे मित्र देवराव ठोसर, विनायक बापूजी भांडारकर यांनीही त्याबाबत विरोध केला. परंतु तात्यांना त्यांच्या विरोधाची कारणं संयुक्तिक वाटली नाहीत. उलट आपली बाजू मांडताना ते म्हणाले, असूड वाचून आमच्या दयाळू सरकारचे डोळे उघडले तर त्यात सरकारचाच फायदा आहे. आमचं ऐकून सरकारनं शेतकरी सुधारण्यासाठी उपाययोजना केल्या, शेतकऱ्यांच्या भल्यासाठी कायदे केले तर शेतकऱ्याचे उत्पन्न वाढून तो शेतसारा देण्यास अधिक समर्थ होईल आणि त्यामुळे सरकारचा उत्पन्नात भरच पडेल. परंतु आमच्या 7 समुद्रापलीकडच्या महाज्ञानी सरकारचे डोळे ब्राह्मणी गोमकाल्यानं झाकून टाकले आहेत. सरकारी दरबारी शूद्र शेतकऱ्याला न्याय मिळण्याची आशा राहिलेली नाही. त्यांच्या गळ्याला ब्राह्मणशाहीचा फास पक्का बसला आहे. म्हणूनच त्याला सोडवण्यासाठी आम्हाला हा हसूड उगारावा लागला आहे. आत्ता कोणाच्या गैरमर्जीची पर्वा करून चालणार नाही. ज्या सरकारला भिवून लोखंड्यांनी असूड छापला नव्हता त्याच सरकारकडे असूडाची प्रत रवाना झाली होती. सुमारे 2-2.5 महिन्यांनी दीनबंधूमध्ये छापून आलेला संपादकीय मजकूर आणखी गोंधळात टाकणारा ठरला. आपल्या पत्रात असूडाचे पुढील भाग छापून न येण्याविषयी आलेल्या आडकाठ्यांबद्दल संपादकांनी जगदीशाचे आभार मानले होते. याचा अर्थ अजूनही त्यांच्या मनातून अब्रू नुकसानीच्या खटल्याची भीती गेलेली नव्हती आणि कळस म्हणजे ज्योतिराव हे दीनबंधूचे खरोखरीचे हितचिंतक नसून दीनबंधूपत्र बुडेल तर बरं होईल अशी त्यांची इच्छा होती असाही आरोप केलेला होता. आजवर असे अनेक आरोप तात्यांनी सोसले होते. हा आरोप असह्य होता. एका सत्यशोधक बांधवानं केल्यामुळं तो अधिकच असह्य होता. परंतु त्याबद्दल तात्यांनी कुठलाही खेद बोलून दाखवला नाही. त्यापेक्षाही संपादकाला असूड छापल्याने लाभाऐवजी तोटा होण्याचा अधिक संभव वाटावा ही गोष्ट तात्यांना अधिक खेदाची वाटली. सत्यशोधक समाजाला अंतर्गत कलहाची कीड लागली होती हेच खरं. घडणाऱ्या गोष्टी थांबवणं आता कोणाच्याही हाती राहिलेलं नव्हतं.